नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तुम्ही बघू शकता की सकाळी मी शेतात गेलेली आहे। शेतात जाऊन मी मिरच्या तोडत आहे। तुम्ही बघू शकता की मिरच्या किती छान लागलेल्या आहेत आणि ते मी तोडत आहे। तोडून मी ताटामध्ये ठेवत आहे। तुम्ही बघू शकता की ते फुले आणि मिरच्या झालेल्या आहेत। ते आणून मी घरी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या मिरच्या, कारण त्याच्यावर किडे वगैरे बसलेले असतात। स्वच्छ धुवून मी ताटात ठेवलेले आहेत। ते चिरून बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि बघू शकता बारीक तुकडे, आणि लसूण आणि जिरेची पेस्ट आहे आणि नमक आहे। आणि तव्यामध्ये मी तेल ओतलेलं आहे आणि जिरं आणि लसूणाची पेस्ट हे तव्यामध्ये फोडणी द्यायची। त्याची फोडणी दिल्यानंतर मिरच्या तव्यामध्ये टाकायच्या आणि ते हलवायच्या, थोडंसं भाजायचं त्याला। उलटाने इकडे तिकडे हलवायचं थोडंसं, कारण करपू द्यायचं नाहीये। आणि त्याच्यावर मीठ टाकायचं थोडंसं, चवीनुसार। तुम्हाला जसं चवी पाहिजे असेल तशा चवीनुसार मीठ आणि हळद टाकायचं आणि परत हलवून घ्यायचं। तुम्ही बघू शकता की पिवळा कलर सुटलेला आहे हळदीमुळे। त्याच्यावर झाकण टाकायचं नाही, झाकण टाकल्यानंतर मिरची तिखट लागते। मग शेंगदाण्याचं कूट घ्यायचं, ते थोडंसं मोठं असावं, भरडं, कारण ते करपत नाही। लिंबू घ्यायचा आणि लिंबू पिळून घ्यायचा। तुम्ही बघू शकता की मी लिंबू मिरचीमध्ये पिळलेला आहे, कारण तिखट कमी होतो त्याच्यामुळे तिखट लागण्याची कमी क्षमता असते। मग नंतर मी शेंगदाण्याचे कूट त्या मिरची घालायचं आणि हलवायचं, मिरचीमध्ये टाकून हलवायचं। आणि आपली रेसिपी मिरचीची मिरचू तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता कसं दिसतंय दिसायला आणि चवीला कसं छान लागतंय। तुम्ही कमेंटमध्ये सांगा, लाईक करा।